मी स्वानंद परांजपे, एक रेग्युलर कॉर्पोरेट एम्प्लॉई. रोजची गर्दी, गोंधळ, प्रवास, न संपणारं काम, ह्याच्यात माझा पण दिवस जातो. हे करून सुद्धा मला जंगलांसाठी वेळ काढावा लागत नाही, तो वेळ आपोआप होतो. माझं ऑब्जेक्टिव्ह आहे की मला भारतातील सगळे टायगर रिझर्व कव्हर करायचे आणि या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत. हा पक्षी आहे ब्लू स्टार्लिंग आणि त्याला काही फरक पडत नाही की मी त्याच्या 2 फुटावर आहे. इकडचे प्राणी पक्षी सगळ्यांना माणसांची जरा जास्तीच सवय झाली आहे, जेवढी व्हायला पाहिजे मे बी त्याच्याहूनही थोडी जास्ती. वेल, आत्ताच लंच झाला आहे आणि एक सुपर्ब सफारीचे 6 तास झालेले आहेत. काय दिसलं नाही असं म्हटलं पाहिजे. लायन्स, गिल, हायनाज, वल्चर्स, चीताज, माय गॉड, हिप्पोज, क्रॉक्स, लिस्ट इज नेवर एंडिंग. सगळे तुम्हाला मी दाखवीनच, बट दिस हॅज बीन वन अमेझिंग एक्सपिरियन्स. अजून बाकी आहेत, 3 ते 4 तास बाकी आहेत. आपण आता परत जाणार आहोत. अजून बरंच काही दिसायचा चान्स आहे, बट सॉरी, मला वाटतं सगळ्यांनीच एकदा तरी आयुष्यात हे बघितलंच पाहिजे. It is words can't describe this. मसाई माराचे खरे राजे तर म्हणजे हेच इकडचे हर्बीवोर्स. इकडे खायला एवढं व्हेजिटेशन आहे आणि फिरायला एवढी जागा आहे की तुम्हाला इकडे प्राणी 2, 4 किंवा 10 नाही तर 100, 200, 300 अशा संख्येत दिसतात. जर जंगलाची सुंदरता म्हणाल तर भारतातल्या जंगलांना तोड नाही, बट जर प्राण्यांचं स्पॉटिंग म्हणाल तर मसाई मारासारखी दुसरी जागा नाही. या फ्रेम मध्ये एवढे झीब्राज, एवढे वॉर्टहॉग्स, गझेल्स, बर्ड्स होते की कुठे बघू आणि कुठे नको असं झालेलं. आणि जिकडे हर्बीवोर्स असतात तिकडे असतातच तुमचे कार्निवोर्स. आणि असाच एक कार्निवोर म्हणजे चीता, द फास्टेस्ट लँड ॲनिमल. आता काही वर्षांपूर्वी जर मी चीताबद्दल माहिती दिली असती तर हे म्हणालो असतो की वाह, मसाई मारा तर ही एक जागा आहे जिकडे मी चीता बघितला. भारतात तर हे शक्यच नव्हतं. पण आता असं म्हणता येणार नाही. 2022 साली भारत सरकारने प्रोजेक्ट चीता हा सुरू केला, या नामशेष चित्यांना परत इंडियात आणण्यासाठी. आता किती योग्य आहे किती अयोग्य आहे, आपण प्रोजेक्ट चीताऐवजी प्रोजेक्ट टायगरवरच फोकस केला पाहिजे का, आपण गिरचे लायन्स दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सलोकेट केले पाहिजेत का, असे अनेक प्रश्न आहेत आणि याच्यावर फॉर आणि अगेन्स्ट तुम्हाला अनेक ओपिनियन मिळतील. पण मसाई माराच्या या सुंदर ग्रासलँड्समध्ये जेव्हा मी या चित्याला ग्रेसफुली चालताना बघत होतो ना, तेव्हा फक्त एकच विचार आला की अरे वा, कधीतरी हा आपल्या देशात, भारतातही मला बघता येईल. एक गोष्ट या सफारीत मला बघता आली नाही ती म्हणजे या चित्याला धावताना. आणि एक गोष्ट खटकली की या मसाई माराच्या जंगलामध्ये प्राण्यांच्या जरा जास्तीत जवळ जीप नेल्या जातात. तर हा होता माझा मसाई माराचा चित्यांचा अनुभव. मी लवकरच माझा 3रा आणि शेवटचा मसाई माराचा व्हिडिओ रिलीज करणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा
जंगल प्रथम.